चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते आणि विघ्नेश फायटर समोर BBA एकलव्य समोर श्री स्पोर्ट्स हे बॅटल आहे जिकडे ऑल साइड पहिला बॉल निशान नवीन गोलंदाज पहिला बॉल गॅप मध्ये कडक स्ट्रोक काय जबरदस्त पटका एक्झिक्यूट सुरुवात झाली चेंडू सीमार्ग पार चौकार 4 धावा थँक्यू डीजे पहिल्या चेंडूवर चौकार समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय सिंगल साठी पहा 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय आणि 5 धावा दाखलकार BBA एकलव्य समोर श्री स्पोर्ट्स पुन्हा एकदा निशान फुल टॉस टायमिंग नव्हतं मिस केला फुल टॉसला आणि रनिंग बिटवीन द विकेट चांगली होती त्यामुळे फक्त एकच धावा गेले पहा 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय 6 धावा दाखलकार पहिलं षटक मार्गस्थ आहे इकडून कुठे जायचंय ऑलरेडी 2 रनची पेनल्टी जे काही झालंय ते सर्व गोष्टींना आता विसरावं लागणार आहे येणाऱ्या 24 चेंडू मध्ये आपल्याला काय करायचंय आणि किती धावांचा टार्गेट सेट करतोय सर्व गोष्टींचा विचार करावा लागणार आहे ऑन साइडला पुन्हा ड्राईव्ह केलं चेंडूला पाठवलंय सिंगल साठी चौथ्या राऊंड मध्ये आपण आहोत जिकडे मॅच नंबर 10 BBA एकलव्य समोर श्री स्पोर्ट्स बॅटल सुरू आहे पुन्हा एकदा सज्ज होतोय 7 धावा दाखलकावर फुल टॉस गॅप मधून बॅकअप चांगला आहे तिकडे समोर चांगली फिल्डिंग केली होती परंतु बॅकअप सुद्धा चांगला होता त्यामुळे एकच धावा आली गेली 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला 8 धावा दाखलकार निशान शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होते लास्ट बॉल आफ्टर फर्स्ट ओव्हर 8 रन ऑन द बोर्ड ओ नो आता 9 चेंडू आला गेलाय येस 9 रन ऑन द बोर्ड निशान पुन्हा एकदा सज्ज होतोय हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिलाय सिंगल साठी पहा पहिल्या षटकाचा खेळ संपतोय 10 धावा दाखलकार प्रथम बॅटिंग करत असताना BBA एकलव्य संघ या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने थँक्यू दुसरं षटक मार्गस्थ आहे नवीन गोलंदाजी मार्कवर खून आला गेलाय वैभव पहिला चेंडू डाऊन द ग्राउंड केलाय परंतु काय जबरदस्त फिल्डिंग आहे पहा विकीचे प्रयत्न आजच्या दिवसामध्ये चांगले आहेत परंतु त्या प्रयत्नामधून फक्त एकदाच यशस्वी झाले गेले आता तिकडून समोर सुद्धा चांगली साथ निभवायची आहे तर का या मॅच मध्ये तर का या स्पर्धेमध्ये आपण सक्सेस होणार नाही तर अडचणी वाढणार 1-1 धावा 11 धावा दाखलकार आहेत वैभवचा हा बॉल पुन्हा चेंडूला अडवलं गेलंय फटका एक्झिक्यूट केला होता तेजसने चेंडू पुन्हा एकदा 1 धावेसाठी गेले पहा दुसरं षटक मार्गस्थ आहे 12 धावा दाखलकार आहेत 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि अशा वेळेला वैभव त्या 2 सलामीर बॅटरचा सामना करतोय पुन्हा एकदा सज्ज होतोय हलक्या हाताने पुन्हा स्वतः आला गेलाय स्वतः येता रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा तितकीच वेगवान होती त्यामुळे 1 रन कंप्लीट 1-3 13 धावा षटक चांगला आहे वैभवचं फक्त 3च धावा आल्यात पहिल्या 4 चेंडू मध्ये हलक्या हाताने पुन्हा ड्राईव्ह चेंडूला फेकी झाली गेले ओ हलक्या हाताने फेकी झाली होती कदाचित वेगाने फेकी झाली असती जर बरंच काही घडलं होतं परंतु त्या प्रकारचं काही घडलं नाही फक्त सिंगल आली गेले 1-4 14 धावा दाखलकार लास्ट बॉल आफ्टर सेकंड ओव्हर पुन्हा एकदा सज्ज होते वैभव हलक्या हाताने पुन्हा एकदा तेच घडलंय हा 2 षटकांचा खेळ संपतो जवळपास 15 धावा दाखलकार या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर बोलूया
थँक्यू. पॉवर प्ले. येस, पॉवर जनरेट आता कोण करणार? पॉवर प्ले घेतला गेलाय. जिकडे तिसरं षटक मार्गस्थ आहे आतापर्यंत धावसंघ धावफलकावरती 1-5. 15 धावा धावफलकावर. आता 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. अशा वेळेला पॉवर प्ले घेतला गेला. 38च्या सर्कलमध्ये 2 खेळाडू आले गेलेत. आता समोर एखादा ब्रेक थ्रू बघतोय. आता या ब्रेक थ्रू साठी जातोय हे षटक की चौकारासाठी जातोय हे कालवे सांगणार आहे. पुन्हा एकदा पहिला बॉल. फुलटॉस. चुकी आणि चुकीला माफी नाहीये. चेंडू सी मारे कपार. चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. थँक्यू. पहा पहिल्याच चेंडूवर चौकार. पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओ क्लीन बॉल. यू मिस. आय डेफिनेटली हिट. उत्तर दिलंय लगेचच त्वरित. पहिल्या विकेटचं बटन. आता मोठा आद्रा. विकीला मैदान सोडावं लागलाय. गॉन. काय जबरदस्त नजर आहे. पहा सर्व गोष्टी पहा आणि त्यानंतर मैदानामध्ये या. आणि सॉन्ग सुद्धा तितकंच चांगलं होतं. राज नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. पहिला बॉल टॅप केला चेंडूला. फेकी झाले वेगवान. ओ डायरेक्ट हिट. बनता काम फिट. परंतु त्या प्रकारचं काही घडलं नाहीये. सिंगल आली गेले. 20 रन. 20 धावा धावफलकावरती आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. पॉवर प्ले मध्ये बरंच काही घडलंय. पहिल्या चेंडूवर चौकार. विकेट. सिंगल. आतापर्यंत पहिल्या 3 चेंडू मध्ये घडलं गेलंय. पहा आता इकडून किती धावांपर्यंत बघतोय. 20 धावा धावफलकावरती. काय 35-30 की अजून कमी की अजून जास्त? हे सर्व गोष्टींचा विचार करतो. शशांक पुन्हा एकदा सज्ज होतोय. कट केलं. टॅप केलं चेंडूला. पाठवलंय सिंगल साठी. पहा हे करणं गरजेचं आहे. इकडून विकेट आली गेले माहित आहे. विकेट येण्यासाठी सर्वात मोठी जबाबदारी आता तेजसवर आली गेले. त्याचं ओपनर अजून मैदानामध्ये आहे. विकेट आले होते महत्वाचे. विकीच्या बॅटमधून 2 चौकार आपण पाहिले होते. आता 21 धावा धावफलकावरती. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. तिसरं षटक मार्गस्थ आहे. पॉवर प्लेचं षटक ऑन आहे. बॅकफुटला गेले. ओ थोडक्यात तुकडा. फेकी झाले परंतु बॅकअपला 2 खेळाडू होते. पुन्हा सिंगल आली गेले. 22 रन. लास्ट बॉल आफ्टर 3rd ओव्हर. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 22 धावा धावफलकावरती आहेत. शशांक पुन्हा एकदा सज्ज होतो. 22 रन ऑन द बोर्ड. समोर खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला अडवला. बॅकअप. फेकी झाले. बरंच काही घडलंय. नक्कीकार तेजसला मैदान सोडावं लागलंय. अजून एका विकेटचं बटन गॉन. थँक यू. 22 रन.
पपलूड नवीन बॅटर प्रथम जो मैदानाच्या दिशेने दाखल झालाय. केव्हिन शेवटच्या आणि अंतिम षटक्यामध्ये आहे. केव्हिनचा पहिला बॉल ऑन साइडला हलक्या हाताने दिशा दिली गेले चेंडूला सिंगलसाठी. 5 समोर 2 मॅच विन आहेत. पेव्हिय एकलव्य संघ 1 मॅच विन आहे. आता या दोघांमधून लढती करत असताना काय तो बरोबरी येण्याचा प्रयत्न असणार आहे का यावर सुद्धा सर्वांच्या नजर असणार आहेत. 23 रन ऑन द बोर्ड. शेवटचे 5 चेंडूचा खेळ येण्याशेष या पहिल्या इनिंग मधील. केव्हिन पुन्हा एकदा सज्ज होतोय. केव्हिनचा हा बॉल ड्राईव्ह केलाय, फेकी झाले, नॉट आउट. त्वरित डिसिजन आलं गेलं. 24 रन 24 बाद अप्पलकावरती 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. शेवटचे 4 चेंडू या पहिल्या इनिंग मधील. ऑन साइडला क्रॅकिंग स्ट्रोक. प्रथमच्या बॅट मधून ब्रांडेड स्ट्रोक म्हटलं तर काही हरकत नाही. गॅप मधून चेंडू निघून गेलाय. सीमारेखा पार, चौकार, 4 धावा. थँक्यू. धावफलक किती आहे? 28. समोर खेळण्याचा प्रयत्न डाऊन ग्राउंड केला गेलाय. फेकी होईपर्यंत एकच धाव. 29 रन 29 धावा अप्पलकावर, जिकडे आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. 29 धावा, 29 रन ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा फुल टॉस प्रॉपर क्रॅकिंग स्ट्रोक. गॅप मधून चेंडू निघून गेला. सीमारेखा पार. राजच्या बॅट मधून ब्रांडेड स्ट्रोक, चौकार, 4 धावा. थँक्यू डीजे. 33 रन 23 धावा. लास्ट बॉल आफ्टर फर्स्ट इनिंग. पुन्हा फटका. ओ ये क्या हुआ? आता कोणाला कुठून पकडायचं तर कळायला मार्ग नाही. परंतु 2 पायांच्या मधून हलुवार पद्धतीने बाउंड्रीच्या बाहेर चेंडू निघून गेला चौकारासाठी. अखेरकार पहिल्या इनिंगचा खेळ संपलो, जिकडे 37 धावा अप्पलकर 38 धावांचं टार्गेट ते सेट केलं गेलंय. 2 रनची पेनल्टी असल्या कारणाने टार्गेट 36 धावांचं असणार आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत, जिकडे दीपेश जॉईन होतील. साईराज समोर, साई सिद्धी स्पोर्ट्स. चला दोन्ही कॅप्टन या. मुख्य मंचावर टॉस केला जाणार आहे. साईराज समोर, साई सिद्धी स्पोर्ट्स. चला घाई करा. चला विश्वास. चला चला प्रिन्स यांच्या हस्ते नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करणार आहोत, जिकडे दोन्ही संघ साईराज समोर, साई सिद्धी स्पोर्ट्स. दोन्ही संघ, दोन्ही कॅप्टन टॉस का बॉक्स मध्ये दाखल व्हा. पहिला बॉल फुल टॉस ऑन साइडला, डॉट, निर्धाव. पहिलं षटक मार्गस्थ आहे. 36 धावांचं टार्गेट आहे. 36 धावांचा पाठलाखी बचाव. ट्राय केलाय, पुन्हा चेंडू अडवलाय, डॉट, निर्धाव, लगातार दुसरा. टॉस जिंकलाय सायरस संघाने आणि
निर्णय अजून बाकी आहे. ओ मिस डॉट बॅकफुटला गेले होते, बऱ्याच बॅकफुटला आणि बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल निर्धाव चेंडू लगातार तिसरा डॉट बॉल. काय जबरदस्त सुरुवात आहे. पाठीमागे पाठीमागे पुन्हा. आता इतका दबाव आलाय ना की आता बॉलिंग घेतलंय. आता मला दिसायला लागलं की चेंडू डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर जाणार आहे. येणाऱ्या 2 चेंडू मध्ये 4 चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा सज्ज होतोय, पुढे खेळण्याचा प्रयत्न. आता काय घडलंय? ओ बॅकअप का नाहीये? बॅकअप का नाहीये यावर सुद्धा चर्चा असतोय. 1 रन कंप्लीट. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 1 धाव धावपलकावर. वेदांत आणि वैभव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. हलक्या हातानं दिशा देण्याचा प्रयत्न. दिशा दिली गेले सिंगल साठी. पहा काय जबरदस्त षटक आहे. पहिल्या षटकामध्ये सुरुवात कशा प्रकारे BBA एकलव्य संघाची फक्त 2 धावा आल्यात. या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. थैंक यू. पहिला बॉल दिशा देण्याचा प्रयत्न. दिशा दिली गेली सिंगलसाठी. मोठा फटका ऑन साइडला. ट्राय केला चेंडू. फेकी वेगवान. ओ इतक्या वेगाने फेकीची काही गरजच नव्हती. हलक्या हाताने सुद्धा फेकी कदाचित यष्ट्यांवर गेली असती. 4 ऑन साइडला. पुन्हा डॉट. पहा जितके डॉट तितकं प्रेशर येणार आहे. आता फक्त 4च धावा आहेत. 36 धावांचा पाठलाग करतोय श्री स्पोर्ट्स संघ. बॅकफुटला गेले. येस येणारच होतं तर या अगोदर डॉट आलेत. येस पहिल्या विकेटचं पतन. वेदांतला मैदान सोडावं लागलंय. गॉन. पुन्हा एकदा सज्ज तो विनय. नवीन बॅटर ऑन साइडला. क्रॅकिंग स्ट्रोक. चेंडू अडवलाय. नाही नाही ना 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 मुन्ना ना. डॉट निर्धाव. पहा अजूनही चौकार आलेला नाहीये. सर्वात खंतीची गोष्ट राहिली. फक्त 4च धावा आल्या. समोर खेळण्याचा प्रयत्न नाही. आम्ही जाऊ देणार. यष्ट्या कशा उद्ध्वस्त करायच्या त्या. साई सिद्धी स्पोर्ट्सचा एक खेळाडू आहे श्रीदेव खिलाडू. त्याच्याकडून शिका. त्याला पाठीमागे यष्ट्या कशा उद्ध्वस्त करायचं माहिती आहे फेकी केल्यानंतर. या ऐकूया डीजेला. 2 षटकांचा खेळ संपलाय. 5 धावा धावपलकावर. थँक यू. इकडे आता कमी पडले चौकाराची आणि पॉवर प्ले घेतला गेलाय. काय या षटकामध्ये काय बघायला मिळेल? पॉवर जनरेट कोण करणार? पहिला बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अडवलाय. डॉट निर्धाव. निनाद येतोय. पुन्हा समोर खेळण्याचा. ओ हे काय हुआ. 2 खेळाडू 38 सर्कल मध्ये. त्याने अखेरकार डाऊन द ग्राउंड लॉंग आणला. कुठलाच क्षेत्र नव्हता. चेंडू निघून गेला. अखेरकार पहिला चौकार आलाय आणि ही सर्वात जमेची बाजू आहे.
आता 10 मध्ये किती इक्वेशन आहे? 25 की 27? 27. खूप मोठं इक्वेशन आहे. आमच्या मुख्य स्क्रीनवर आपण DBN नेटवर्कवर पाहू शकतात. तेच इक्वेशन दाखवलं गेलं. 10-27 इक्वेशन आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओ ब्युटिफुल स्ट्रोक, ब्युटिफुल वेट केलं, वॉच केलं आणि त्यानंतर काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला गेलाय. पहा ॲक्शन रिप्लेवर आमच्या DBN नेटवर्कवर पाहू शकतात कशा प्रकारचा चेंडू. येस बॅटचा पेस लेग साईडला ओपन केला, फुल पेस ऑफ द बॅट आणि चेंडूला गॅपमध्ये पाठवलंय. पहा उशिराने आलाय परंतु आलाही सर्व जमीची बाजू आहे. तिसरा सुद्धा येईल का? सिंगल आली गेले. 8 मध्ये 22 हे इक्वेशन राहिलं गेलं. 8-22 हा खूप लांबचा पल्ला पार झालाय. कदाचित अजून 2 चौकाराची गरज आहे परंतु शेवटच्या अंतिम षटकामध्ये काय घडेल कळायला मार्ग नाही आहे. पुन्हा टॅप. ओ आता काय? येस चौकार. पहा पहिल्या 2 षटकामध्ये शांत होते परंतु पॉवर प्ले मध्ये ऑन झाले ते सर्वात जमेचे बाजू ठरले गेले. अजून एक चौकार पाहायला मिळेल का? इक्वेशन काय पडले? 8 मध्ये 17, 7 मध्ये 18 इक्वेशन आहे. इकडून अजून एक चौकार ऑन साइडला ट्राय केले. चेंडूला फेकी चालले वेगाने. ओ डायरेक्ट हिट. ओ ये क्या हुआ? आता काय? आता या 5 धावा जर काय आल्या असत्या ना तर मला वाटतं मॅच संपता ह्याला मला वाटतं काय खरं नव्हतं या रुद्रचं. डायरेक्ट फिनिश केला असता. आता इक्वेशन काय बनलं शेवटच्या अंतिम षटकामध्ये? 6-17चं इक्वेशन बनलंय. या ऐकूया तोपर्यंत डीजेला. थँक्यू डीजे थँक्यू. 6 मध्ये 17, 6-17चं इक्वेशन या मॅच मध्ये राहिले गेले. जिकडे शेवटचा अंतिम चेंडू घेऊन षटक घेऊन. ओ पहिला बॉल मिस झाला गेलाय. डॉट बॉल. पुन्हा एकदा सज्ज होतोय. फटका खेळलाय, हवेत बराच खेळलाय आणि अजून एका विकेटचं पतन गॉन. शिट्टी वाजणार हाय दादा, शिट्टी वाजणार हाय, फक्त शिट्टीच वाजणार हाय दादा, शिट्टी वाजणार हाय. शेवटचे 2 चेंडू आहेत. असा जोर येतो कधी कधी जेव्हा जास्त धावा असतात ना धावफलकावर, तेव्हा प्रत्येक बॉलरला जोर येतो आणि कदाचित तो जोर कधी कधी निघतो, बाय चान्स कधी निघतो, पण असं बराच वेळा होतो. 5 धावा आल्यात.
चला शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. चला मॅच फिनिश. सामना जिंकलाय VVA एकलव्य या संघाने आणि पराभूत झाला जातोय श्री स्पोर्ट्सचा संघ. मॅन ऑफ द मॅच कडे आपण बोलतोय